प्रज्ञा सातव यांच्यासह आणखी एक आमदाराचा भाजपात पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या आणखी एका आमदाराच्या नावाच्या पक्षप्रवेशाची चर्चा आहे। भाजप काँग्रेसला मोठं भगदाड पाडण्याच्या तयारीत आहे। काँग्रेसचं संभाव्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद हे धोक्यात येणार असल्याची शक्यता आहे। तर काही महत्त्वाचे पक्षप्रवेश भाजपात आज होणार असल्याची माहिती ही समोर येते। त्यामुळे भाजपनं काँग्रेसला मोठं खिंडार पाडण्याची तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। राजू सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या विधान परिषदेच्या आमदार आहे आणि त्या आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणार आहेत आणि त्याबरोबरच आणखी एक मोठा पक्षप्रवेश होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। त्यामुळे विधान परिषदेच्या आणखी एका आमदाराचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। एकंदरीतच आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरण ही दिवसेंदिवस बदलत असतानाच आता पुन्हा एकदा एक मोठी घडामोड राजकीय वर्तुळात पाहायला मिळते। प्रज्ञा सातव या आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, तर सातव यांच्यासह आणखी एका आमदाराचा भाजपात पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, प्रज्ञा सातव ह्या आज भाजपात प्रवेश करतील, मात्र त्यांच्या सोबत आणखी एक विधान परिषदेचा आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघितलं तर आज काँग्रेसचा मोठा धक्का बसणार आहे, कारण की काँग्रेसच्या विधान परिषदेचे आमदार प्रज्ञा सातव आज आपण बघितलं तर भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहे। त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा काँग्रेसचा धक्का हा बसणार आहे आणि प्रज्ञा सातव सोबत आणखी एक आमदार आपण बघितलं तर भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहे आणि विधान परिषदेच्या आणखी एका आमदाराची नावाच्या पक्षप्रवेशाची चर्चा या ठिकाणी सुरू आणि भाजप महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठे भगदाड पाडण्याच्या तयारीमध्ये दिसत आणि आपण बघतो काँग्रेसचा संभाव्य विधान परिषद विरोधी पक्षनेते देखील धोक्यात येणार आहे। त्यामुळे दरम्यान पुणे सोलापूर देखील काही महत्वाचे पक्षप्रवेश भाजपामध्ये आज होणार असल्याची माहिती मिळते। पण आपण बघतो प्रज्ञा सातव हे मोठे नाव आहे, आणखी दिवंगत आपण बघितलं तर प्रज्ञा सातव हे त्यांच्या पत्नी आहेत आणि त्यानंतर प्रज्ञा सातव आज हा राजीनामा देणार आहेत आणि त्यानंतर आपण भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचा मोठा धक्का या ठिकाणी बसणार आणि राजीव सातव हे आपण माजी खासदार होते, ते दिवंगत आहेत आणि दिवंगत खासदार यांच्या त्या पत्नी देखील आहे आणि यावेळी त्यांना आपण विधान परिषदेवरती काँग्रेसने संधी दिली होती आणि त्यांना निवडून आलेलं होतं आणि त्यानंतर आता भाजपमध्ये आपण प्रज्ञा सातव हे पक्षप्रवेश करणार आहे। मनोज, मात्र हा पक्षप्रवेश किती वाजता पार पडणार आहे आणि पक्षप्रवेशासाठी भाजपचे कोणते नेते हे उपस्थित असतील? नक्कीच आपण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 11 वाजता सकाळी हा पक्षप्रवेश भाजप प्रदेश कार्यालय या ठिकाणी होणार आहे। पण त्या अगोदर विधान परिषदेमध्ये ते सभापती आपण बघितलं विधान परिषदेचे सभापती शिंदे यांच्याकडे आपण बघितलं या ठिकाणी राम शिंदे यांच्याकडे ते आपला राजीनामा देणार आहेत आमदारकीचा आणि त्यानंतर ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि आपण बघितलं या ठिकाणी मोठा धक्का हा काँग्रेसला या ठिकाणी पडणार आहे। निश्चित। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।